नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री रामचंद्राय नमः. जय रुक्मिणीवरा पांडुरंगा दीनोद्धारा, कृपासागरा करुणाकरा, वेदोद्वारा दीनबंधू, अनाथनाथा दया सिंधू, करुणासागरा दीनबंधू, कृपा कटाक्षे अवबोधो, ग्रंथारंभी वेधो लागो पै. ऐका आता श्रोते जन, लक्ष्मीनारायण संवाद जाण, जे करीती समग्र गथन, होय निरसन महापाप. लक्ष्मी वदे हो पुरुषोत्तमा, अगाध तुमचा महिमा, जो ऐकता कर्मा अकर्मा, पासाव मुक्त होती. तरी आता प्रश्न एक, स्वामी राया असे देख, शरीर जालिया अशक्त, न घडे देख स्नानविधी. जयाते मुख्य नाही स्नान, तयाने काय करावे दान. तरी निर्फळ तो जन्मोन, भूभार केला तेणे पै. तरी ऐसी याची कवणगती, मज निवेदावे कृपामूर्ती. जेणे तरणोपाय प्राणिया प्रती, घडे सद्गती अनायासे. ऐक साध्वी वचनाते, तुवा प्रश्न केला निरुते. तो तव सर्वया जगाते, परम उपकाराते जाणपा. तरी शक्ती नाही जया शरीरी, आणि धन तेही नसे पदरी. इच्छा ते उद्भवलीसी अंतरी, करावे परोपरी व्रताते. ऐसे अंतर जयाचे द्रवले, नारी अथवा पुरुष भले. तयाने पाहिजे काय केले, तरी ऐक वहिले भामिनी. मुक्त क्रिया जयाची पाही, तो विचरो भलतीये ठाई. तैसीच हेही नवाई, ठाईंचे ठाई तटस्थ. यालाही सांगतो ऐके, भजन करावे परमनिके. भजनावीण आणिक देखे, सार्थक आणिक नसेची. भजने तरले महाज्ञानी, तपस्वियान माझी शिरोमणी. महाराज तो नारद मुनी, नामस्मरणी सदा रत. नाम जपे कैलास नायके, हळाहळ झाले शांत तात्काळिक. ऋषी माझी पुण्यश्लोक, वाल्मिकी देख तरलासे. नामस्मरणाचा प्रादुर्भावो, शतकोटी प्रबंध पहाहो. त्रैलोकीचा समुदावो, मान्य केले तया लागी. या लागी सुंदरी पाही, नामस्मरणा वीण सार्थकी नाही. न पडावे आणिक प्रवाही, शक्ती नाही म्हणून या. शक्ती नसे जयाचे देही, तरी भजन करावे तेही. सदा सर्व काळ हृदयी, अच्युत चिंतन करावे. कोटी गोदानाचे फळ पाही, जन्मवरी तीर्थ केले नाही. अपार दाने दिधली स्वगृही, परितुलना नाही नामासी. कोटी यज्ञाचे जे फल, ते नामे पाविजे तात्काळ. ऐसे हे नाम सुफळ, कोणी न भजे तया ते. फुकाचे मुखी नाम घेता, काय वेचे हो तत्वता. अवघा वेळ भांडता, उसंत तत्वता नसेची. परी यासाठी घडी माझी एक, पळ अथवा निमिष देख. आठविता यदू नायक, याविण आणिक नसे काही. म्हणून अशक्त पुरुषाते पाही, हरिभजनावीण काही. दुसरे सार्थक नाही, न पडावे प्रवाही आणिक. जरी झाले पापांचे डोंगर, नारी हो अथवा नर. पाप क्षाळनाते आन विचार, नाम निर्धार बोलिला असे. या कलियुगी जाण लतिके, घडतील अनंत पातके. स्त्री हत्या बाळ हत्या देखे, भ्रूण हत्या महापाप. मात्रा गमनी मातृहत्यारी, भगिनी स्नुषा गमनी निर्धारी. शेखी तयाचा जो वध करी, पापे अघोरी या नामे. गुरुहत्या पितृहत्या जाण, गोहत्या अभिलाषी जो धन. मांसाहारी मद्यप्राशन, निंद्य जाण विप्रासी. ही महत् पापे सांगितली, क्षुद्र पापे नाही गणिली. नामे नाश होती सकळी, जेवी होळी तृणांची. आपुलेनी करवे नामोच्चार, तरी दुजियाते करावा सोपस्कार. अथवा पुराण श्रवणी क्षणभर, जाऊनिया वैसावे. अवघा वेळ संसार धंदा करिता, फुरसतीची नाही तत्वता. तथापि क्षण एक पाहता, अवकाश कीजे सज्जनी. अमूल्य नरदेहाची प्राप्ती, कोटी वेचिता नये एक घटी. आयुष्य जातसे उठा उठी, म्हणोनी पुण्यासाठी पै कीजे. यदर्थी इतिहास बरवा, श्रोता विमळ परिसावा.
तया योगे जगाते सर्वा उपरती घडे तात्काळ. उत्तर देशी नर्मदा तीरी भूसुर नामे एक नगरी. तेथील एक ब्राह्मण गृहाचारी असे अधिकारी ज्योतिषी. कांता तयाची पाहता नामे सावित्री परमपतिव्रता. अवघा वेळ संसार धंदा करिता नाम तत्वता न सोडी. हे कृष्ण गोविंदा गोपाळा मुखी सर्वदा हाची चाळा. पती तिचा परम धनागळा असे आगळा कृपण तो. पोटान खाय पुरते अन्न सांचिलेची सांची तसे धन. कोणी दिधलिया वस्त्र नूतन टाकी विकूनी धन दोघे. ऐसे धन संग्रहिता पाही सप्तकुंभ सांचले स्वगृही. सुवर्ण नाणे असे तेही धन पाही संचितार्थ. कांतेसी धड वस्त्र नसे पोटा अन्न मोजूनी देतसे. स्वये एक भुक्त करीतसे धन गोड सरसे न पाहे. या क्रीती क्रमितसे काळ पोटी नसे एकही बाळ. कांता सदा करी तळमळ म्हणे धन हे निर्फळ असोनी. नेणे कधी कुळधर्म कुराचार तीर्थ पर्वणी सणवार. आसक्त सदा धनाचार येणे प्रकार आणि कही. काय करावे ऐसियास नेणे कधीही सुग्रास. ऐसियाचे देव संगतीस कापा घातले मज लागी. स्वगृही इतुकी आपदा परिपतिते न मागे कदा. नामही न सांडी सर्वदा गोविंदा गोपाळा माधवा. ऐसे वर्तता संसारी तव वर्तली नवलपरी. ब्राह्मण गेलासे बाहेरी कृषी वळीते आणावया. तयाचा नित्य हाची व्यापार पंचांग घेऊनी बरोबर. सदांचा तो रानभर जाय निर्धारे रानाते. ऐसे असता एके अवसरी एक शूद्र दुजिये ग्रामाधिकारी. मध्यान्ह समयी पातला घरी म्हणे आहेत घरी भट्ट बाबा. तव कांता आली धावत कोण म्हणूनी पुसत. येरू वदे मी शूद्र निश्चित आमंत्रणार्थे पातलो. आज माझी ये ग्रामी ब्राह्मण भोजन आहे धामी. ऐसे म्हणून पातलो मी द्यावया आमंत्रण. तरी बाबा आलिया बाहेरून सत्वर धाडा माझिया सदनी. विलंब न लाविजे ते क्षणी येता क्षणी धाडिते. ऐसे सांगोनी तो गेला तव दिवस संपूर्ण मध्यान्ह झाला. तो सवेची ब्राह्मणही पातला कृषी भारा शिरावरी. तो भारा आपटिला तात्काळी उसासा बैसला स्थळी. कांतेसी म्हणे ते वेळी उदक आणि प्राशना. येरी उदक न देता घडी निरोप सांगतसे तातडी. म्हणे ऐका हो स्वामी परवडी शूद्र या घडी पातलासे. ग्रामतयाचा कोश दोन तुम्हा देऊन गेला आमंत्रण. म्हणे सत्वर द्या पाठवून खोळांबतील ब्राह्मण भोजनासी. ऐसी ऐकताची मात तैसाची उठला खडबडीत. म्हणे पंचपात्र देई त्वरित जातो निश्चित धावुनी. येरी म्हणे उदक स्वीकारा तो म्हणे मार्गी असे झरा. मज जाण्याची असे त्वरा उदक मार्गी स्वीकारीन. ऐसे ऐकता वचन गाठा येरी पीटतसे लल्लाटा. म्हणे अहो कटकटा केवी हा वाटा बापाचा. इतुके धन असोनी गृही परी नाही याचिया दैवी. आहारे शेषशायी कैसी नवाई हे केली. कानसरे हे माझा भोग याचे पावले मी अर्धांग. तव पापिया माझी सांग शिरोमणी असे हा. ऐसे म्हणून ते अवसरी शर्करा मिश्रित दुग्ध झारी. आणूनी ठेवली झडकरी तया निकटी तात्काळिक. म्हणे हे उदकाची झारी घेऊनी जाई जे बरोबरी. तृषा लागता मार्गावरी प्राशन करी दयाळा. निके म्हणोनी वरी घेतले तक्षणी प्राशन नाही केले. मार्ग झडकरोनी चाले विलंब झाला म्हणोनी. चालता क्रमितसे पंथ धर्म दाटलासे अतोत. धापा टाकुनी धावत लगबग बहुत भोजनाची. पहा हो मिष्टान्नासाठी विप्र लागी आवड मोठी. परांना ते लाळ घोटी टपत बैसे बक जैसा. आली याही आमंत्रण जीवा उल्हास मानी पूर्ण. ऐसे ते ब्राह्मणाचे जिणे या लागी घडोनी झाले ते. असो मार्गी जाता ब्राह्मण वसंत ऋतू तापले उष्ण. जवळी असता जीवन प्राण जावो परी न सेवी.
तृषेने जाहलासे व्याकुळ, म्हणे उदक असे अळूमाळू, सभोवती निरखितसे सकळ, सावली पैन देखे तेथे. मग एक वारुळ देखिले नयनी, तयाची सावली पाहुनी, नावेक स्थिरावला तये स्थानी, उदक झारी काढित. तृषेची लगबग मोठी, म्हणोनी पाहिले नाही दृष्टी, तैसाची लावी तसे होटी, गौल्यते दृष्टी देखत. मग प्राशन करिता जाण, तैसेची तोंडीचे हाती घेऊन, म्हणे हे शिवभगवान, बुडविले रांडेने सर्वही. यावरी ते दुग्ध झारी, वोतिली वारुळा माझारी, चांडाळ तो प्राशन न करी, केली परी असे तेणे. परी नामस्मरणाचे महिमान, कांता नित्य करीतसे आपण, तयाचे नियोगे करुनी जाण, फिरले अदृष्ट तयाचे. एक फुस्कुरा सरसी ध्वानी, निघती झाली तक्षणी, येरू दचकला अंतःकरणी, म्हणे हे तो करणी अघटित. तया वारुळा माझी देख, महाभुजंग असे भयानक, तप्त शरीर पसरले मुख, उष्णे देख संतप्त झालासे. तव त्या वारुळा माझी, दुग्धधार पडली मुखा माझी, घटघटोनी प्राशन करीतीजी, मना माझी संतोषला. तात्काळ निघाला बाहेरी, मनुष्य रूपे ते अवसरी, फणा उभारुनिया शिरी, बोले त्या अवसरी ब्राह्मणाते. म्हणे कृपावंता तू कोण, परी उपकारी या सगुण, संतुष्ट केले मज लागून, ये काळी स्वामी राजा. म्हणे इच्छा असेल मानसी, तोची मागिजे आम्हा पासी, संकोच न धरावा मानसी, ब्रह्मदेवा महाराजा. ऐसे तयाचे उत्तर ऐकून, परम दचकला येरू मनी, म्हणे कवण बोले मनुष्यवाणी, मागे परतुनी पाहात. मागे परतुनी पाहे तयाते, तव पंचफणा मस्तकावरुदे, मनुष्यवाणी बोले त्याते, ऐका श्रोते तुम्ही हो. म्हणे आपण असा कवण, मस्तकी फणा दारुण जाण, बोलता मनुष्य ऐसे वचन, की जे निवेदन मज लागे. तव बोलता झाला ईश, म्हणे मी तव असे शेष, संतुष्ट झाले मानस, दुग्ध प्राशने तुझिया. या लागी झालोसे प्रसन्न, इच्छा असेल ते माग वरदान, येरू करी हास्यवदन, म्हणे हे तो विंदान कांतेचे. ऐके महाराजा ये अवसरी, कांता आमुची असे घरी, तिते पुसोन झडकरी, येतो माघारी परतोन. तियेची इच्छा असे काय, हे तो मज ठाऊक न होय, इतका केला जो उपाय, तो पर्याय तियेचा असे पै. मी परतून मागुता येता, आपण स्थिरावे समर्था, येरू तथास्तु म्हणोनी तत्वता, झाला परतता ब्राह्मण. कैची स्नान कैसे संध्या, तेथे कैसे भोजन पान, दिधले सोडून आमंत्रण, आला परतुनी निजगृही. धावत पळत लगबगे, गृही पातला लाग वेगे, द्वारदेशीहून म्हणे कोठे गे, घर बुडविणी पापिष्ठे. ऐसा पती शब्द ऐकता, धावत आली पतिव्रता, चरणांवर ठेवुनी माथा, अपराध समर्था क्षमा करी. नमना ऐसे ओढण, दुजे न देखो पै जाण, तात्कालची शांत होऊनी, क्रोध निघोन पै गेला. मग समूळ वृत्तांताते, सांगता झाला तियेते, तुवा दुग्ध झारी निरुते, दिधली प्राशना मज लागी. उदक म्हणून पय दिले, क्रोधे मी तो नसो प्राशिले, म्हणोनी वारुळे उलंडिले, ते प्राशिले भुजंगे. तात्काळ मनुष्य रूप धरून, प्रसन्न झाला मज लागून, पुसावया तुझ कारणे, आलो धावुनी तत्काळी. तरी काय इच्छा असेल मानसी, तेची माग तू तयासी. ऐकोनी ऐसिया वचनासी, येरी मानसी चाकाटली. म्हणे नवल केवढे जाहले, आमंत्रण सोडिले, बोलतसे ऐसिया बोले, सत्य मिथ्या हरिजने. विचार करू निजमनी, म्हणे इतुकेची मागी जे तया लागुनी, जे दिधले असेल तेची देऊनी, मनोरथ पुरवावे. इतुकेचे मागा स्वामी, आणिक नसे काही उर्मी, तथास्तु म्हणोनी स्व आगमी, परत झाला तात्काळ. येऊनी नमिले शेषराज, म्हणे ऐके वचन महाराजा, कांतेचे मानसी जे चोजा, श्रवण करी आदरेसी. ती बोले दिधले तेची द्यावे,
आणिक न मागू जीवे भावे, समर्थे हेची पुरवावे, मनोभावे दयाळुवा. ऐकूनी तयाचे उत्तर, शेषवदे कर्म अघोर, कांता तुझी परमचतुर, मागितला वर नेटका. ते तव तुस नसे तुझिये कपाळी, परी देणे घडे ये काळी. तथास्तु म्हणून ते वेळी, गुप्त झाला भुजंग. ब्राह्मण परतला तेथुनी, मार्गी विचार करीतसे मनी. म्हणे आमंत्रणे दिधली सोडून, संधी अस्तमान होऊ आली. तरी आजी सुदीन पर्वकाळ, शनी प्रदोष परममंगळ. तरी ग्रामवासी द्विज सकळ, भोजना लागी पाचारू. म्हणे मिष्टान्न करुनी बरवे, भूदेवा ते तोष व्हावे. आपणही यथेष्ट भक्षावे, मन संतोष व्हावे कांतेचे. ऐसा विचार करुनी विचार, गृही पातला सत्वर. परमहर्षे होऊनी निर्भर, बोले उत्तर स्त्रियेसी. म्हणे तुवा सांगितली जी रीती, आम्ही मागितली भुजंगाप्रती. दिधले म्हणोनी त्रिवार वचनोक्ती, वधूनी गुप्त जाहला तो. तरी ऐके एक विचार, आम्हा क्षुधेने पीडिले फार. आजी प्रदोष आणि मंदवार, पर्व अपार बोलिजे. या लागी ग्रामवासी ब्राह्मण, तया देवूनी येतो आमंत्रण. तुवा षड्रस अन्न निर्मून, करी पक्वान्न यथास्थित. सामोग्री आणितो या अवसरी, म्हणोनी पातिला गृहांतरी. उकरुनी या द्रव्याची घागरी, घेतले करी सुवर्ण नाणे 5. मग शर्करे सहित सामोग्री, सर्वही बांधी पदरी. आमंत्रणे करुनी विप्रा घरी, आला झडकरी मागुता. ऐसे होता ते अवसरी, कांतेचा हर्ष न माये अंतरी. म्हणे संतुष्ट झाला मुरारी, उपजली अंतरी सद्वासना. मग लगबगे पाकसिद्धी, करीती झाली ते गुणनिधी. षड्रस अन्ने नानाविधी, सिद्ध करुनी ठेवित. मग भ्रता राते विनवी सुंदरा, म्हणे सत्वर ब्राह्मणा ते पाचारा. विलंब झालासे तुम्हा ते खरा, होईल एकदा पित्तक्षोभ. एक याम भरली निशी, सत्वर बैसावे भोजनासी. येरू परमहर्षयुक्त मानसी, ब्राह्मणांसी पाचारी दे. अर्घ्यपाद्यादी पूजन करिता झाला आपण, देऊनी सुमन आणि चंदन. रंगमाळिका घातली, विस्तीर्ण मांडली कर्दळी पात्रे. दीप उजळोनिया पवित्रे, कणा रांगोळी निरांजन पात्रे. प्रतिपात्रे ठेविलासे, मग सरसावुनी अचळाते. वाढीतसे पक्वान नाते, जोडूनिया बद्ध हस्ताते. ब्राह्मणाते वाढीतसे, म्हणती ब्राह्मण नवल काही. कधीच ऐसे देखिले नाही, अप्रूप आजीची नवाई. भाग्य अमुचे उदेले, असो भोजन होऊनी निवाडे. मग अर्पून त्रयोदश गुणी विडे, दक्षिणा देतसे अति कोडे. सुवर्ण नाणे प्रत्येका एक, कांतेनेही भोजन सारिले. म्हणे आजी परम भाग्य उदेले. सावकाश भोजन झाले, भुसूर आले गृहासी. मग तो ब्राह्मण धनसंचय, सत्कारणी करिता झाला व्यय. समयी अतीत आलिया पाहे, नव्हे विन्मुख तयाते. ऐसी धरिता सद्वासना, पापाते जालीसे क्षाळना. झाली पुण्याची गणना, पतिव्रता अंगना तयाची. कालांतरे करुनी उभयता, पावती झाली मोक्षपंथा. ऐशी नामस्मरणाची वार्ता, तुम्हा सर्वथा निवेदिली. कथा हे गोड ऐकली, म्हणोनी दृष्टांती असे योजिली. न्यून ते पाहिजे क्षमा केली, श्रोते यावीणा आदरेसी. हे तव दंतकथा न म्हणिजे, प्रत्ययो पुराणांतरी पाहिजे. नामस्मरणा वीण आन दूजे, नसे जाणिजे सर्वथा. या कलियुगी नामसार, वदोनी गेले महाज्ञानी ऋषेश्वर. आणि भगवद्वचन निर्धार, श्लोकाधार परिसावा. इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित अष्टमोऽध्याय गौडः. इति अष्टमोऽध्यायः. ओम नमो भगवते वासुदेवाय.